नमस्कार सर्वांना. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळल्दिवल्लभम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरु चरणी मनापासून नमन करते व तुम्हा सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन करते. आपण आज रामचरित्राचा किंवा या रामकथेचा अंतिम भाग बघणार आहोत. म्हणतो ना, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तसं ही जी काय झाली प्रेरणा झाली रामचरित्राच्या रसामध्ये डुमऱ्याची, ती वास्तविक आपण म्हणतो रामचंद्राचीच आशीर्वादानेच आपल्याला सगळ्यांना हे चिंतन घडलं. आणि अशीच आपण प्रभू रामचंद्रांकडे प्रार्थना करूया की असंच आमचं मन सतत काय करते अशाच या श्रवणात मननात डुंबलेलं राहू दे. आता आपण बघणार आहोत, मागच्या वेळेस बघितलं होतं की युद्ध सुरू झालं होतं आणि दोन्ही पक्षांमध्ये अनेक वीर हे धारातीर्थी काय आहे पडत गेले. आता युद्धामध्ये स्वाभाविक असं असतंच ना की रावणाला काय ज्यांच्यावर अत्यंत मोठा विश्वास होता अशा वीरांचा हे वानर निपात करीत आहे, हे पाहून रावणाला खूप आश्चर्य वाटतं. आता धूम्राक्षाचा वध रामचंद्रांनी केलाय, वज्रदंष्टाचा वध अंगदाने केला, प्रहस्ताला नीलाने मारले, अकंपनाला हनुमंत मारतात, नरांतक आणि देवांतक या रावणांच्या अत्यंत बलवान पुत्रांना अंगद आणि हनुमान यांनी मिळून मारलेलं आहे. आता त्रिशिराला हनुमंत नष्ट करतात. कुंभकर्णाचे दोन सावत्र बंधू आहेत, महोदर आणि महापार्थ, यांना नील आणि ऋषभ हे समाप्त करतात. आता अतिकायाला, अतिकाया आहे त्याला लक्ष्मण, कंप आणि वज्रदंष्ट यांना अंगद आणि शोणिताक्ष आणि युपाक्ष यांना मैद, असं कुंभाला सुग्रीव मारतो, निगुंभाला हनुमंत, तर मकराक्षाला श्रीरामाने ठार मारले. अशा प्रकारे काय आहे, रोज वेगळ्या वेगळ्या घटना घडतात. आणि या फक्त एक असं आहे की सूर्योदयापासून युद्धाला प्रारंभ होतो आणि सूर्यास्तापर्यंत हे युद्ध चालतं. सूर्यास्तानंतर एकमेकांवर प्रहार करणे थांबते, रात्री कोणीही युद्ध करत नाही आणि सायंकाळ नंतर जखमी होऊन जे पडलेले असतात ते आपापल्या काय आहे
सगळे शिबिरांमध्ये त्यांच्यावर उपचार वगैरे केले जात असत. त्यावेळेस श्रीराम काय करायचे की प्रत्येकाच्या शिबिरात जाऊन बघायचे आणि औषोपचार सगळं त्यांचं व्यवस्थित चालले की नाही ते बघून पुन्हा सकाळी काय व्हायचं, युद्ध सुरू व्हायचं. या युद्धामध्ये रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत श्रीराम मात्र काय आहे, अव्याहतपणे उभेच आहेत. हं? लक्ष्मण सुद्धा उभाच आहे. त्यांना विश्रांती थोडी सुद्धा वेळ नाही, विश्रांतीला उसंत घ्यायला सुद्धा वेळ नाहीये. अशा प्रकारे हे युद्ध चाललेलं आहे. एक एक दिवस एक एक विलक्षण अशा घटना घडतायत. तर रावणाचा पुत्र जो इंद्रजित आहे तो काय करतो, एक दिवशी रणांगणात येतो. आता इंद्रजित अत्यंत विलक्षण योद्धा आहे आणि संपूर्ण या रावणाच्या परिवारामध्ये इंद्रजित हा असा एकच आहे की जो फक्त काय आहे, अंध कसा आहे, पिताचा अंध भक्त आहे. बाकी सगळ्यांनी काय केलेलं आहे, विरोध केलेला आहे रावणाला याच्या त्या चुकीबद्दल, सीतेला आणल्याबद्दल. पण इंद्रजित मात्र नेहमी काय करतोय, रावणाचाच पक्ष घेतो. हं? वास्तविक तो खूप बलवान आहे. इंद्राला सुद्धा अंजरीला आणणे इतका तो बलवान आहे. आणि तो कोण आहे, तर मंदोदरीचा मुलगा आहे. कारण रावणाचे अनेक विवाह झाले होते, त्याच्यातली मंदोदरीचा पुत्र हा इंद्रजित आहे. आता हा इंद्रजित आणि लक्ष्मण एकमेकांना भिडतात. इंद्रजित खूप उत्तेजित आहे आणि लक्ष्मण सुद्धा तेवढा तेजस्वी आहे ना, आणि दोघांचे बळ सुद्धा अपरंपार आहे. अपूर्व युद्ध कौशल्य दोघे जण दाखवतायत. आणि त्यावेळेस लक्ष्मण काय करतायत, इंद्रजिताच्या सारथ्याला समाप्त करतात, त्याचे घोडे समाप्त करतात, त्याला रथाखालून खाली पाडतात. आता इंद्रजितच्या लक्षात येते की जर आणखी एक बाण जर लक्ष्मणाने सोडला ना तर मी संपेन. आणि म्हणून त्यांनी काय केलं, एक भीषण शक्तीचा प्रयोग केलेला आहे. कोणावर, लक्ष्मणावर. म्हणजे काय असतं की युद्धातून काय असतं, मोठ्या मोठ्या काय आहे, काही काही अशा त्यांच्याकडे, प्रत्येक त्यांच्याकडे वास अशा शक्ती असतात, राखीव शक्ती त्यांच्याकडे असतात. आणि जेव्हा असा काही प्रसंग येतो तेव्हा, जेव्हा आपल्या जीवावर बेततय तेव्हा त्या शक्तीचा उपयोग केला जातो. तर महाभारतामध्ये कर्णाकडे पण वासवी शक्ती होती. तर या शक्ती कुठून मिळतात, तपश्चर्या करून या सिद्धींच्या माध्यमातून या सगळ्या प्राप्त केल्या जातात. आता आता या अशा ज्या तारक शक्ती पण असतात आणि मारक शक्ती पण असतात. आता जेव्हा इथे इंद्रजितचा जीव धोक्यात आला तेव्हा लक्ष्मणावर त्यांनी काय केलं, भीषण शक्ती सोडली आणि त्या शक्तीने लक्ष्मणाच्या वक्षस्थळाला आघात केला. पाहता पाहता अत्यंत अपूर्व बळ असलेला असा हा शेषाचा अवतार लक्ष्मण खाली कोसळलाय. आणि लक्ष्मण खाली कोसळला आणि सगळ्या राक्षसांच्या सेनेमध्ये हर्षाचा कल्लोळ झाला. इंद्रजीचा जय जयकार सुरू झालाय. वानर सेनेमध्ये एकच मात्र आता काय झाली, धावपळ सुरू झाली. आणि हा इंद्रजित आहे ना, तो खाली पडलेला लक्ष्मणाला आता उचलून नेण्याचा प्रयत्न करायला लागला. तेवढ्यात हनुमंत धावत आले आणि त्यांनी काळा झालेल्या, असा मूर्छित झालेल्या लक्ष्मणाला झटकन उचल. तर आपण बघतोय की सायंकाळची वेळ झालीये, सगळे शिबिरात परतले आहेत आणि रामचंद्रांचा नियम आहे की शिबिरांमध्ये परतून सगळ्या जखमी सैनिकांना, वानरांना भेटायचं. आणि आज येथा शिबिरात बघतायत तर काय, समोर लक्ष्मणच पडलेला होता. लक्ष्मणावर उपचार सुरू केले. आता हळूहळू काय झालेले, लक्ष्मणाचा गोरापान रंग तो सगळा रंग बदलत चालला.
सावळे व्हायला लागले, मग निळे पडले आणि मग काळे ठिक्कर झाले. श्वास सुद्धा काय झालाय, मंदावला. सगळे महत्वाचे सेनापती सगळे तिथे एकत्र झालेत आणि सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय. आता सुग्रीवाच्या सेनेत उत्तम वैद्य होतेच, त्यांनी उपचार सुरू केले होते. पण त्यांनी मग शेवट सांगितलं की आमच्याच्याने काही आता हे उपचार होणार नाही, कारण इतकी काय हे बिकट अवस्था झालेली होती. आणि त्यामुळे आता काय करायचं हा प्रश्न पडतोय. श्रीराम काय करतात ते सुग्रीवाकडे बघतात, सुग्रीव हनुमंताकडे बघतात आणि हनुमंत विभीषणाला काढतात लगेच. किती हनुमंत प्रत्येक गोष्टीत पहा कसे एकदम हे आहे. लगेच विभीषणाला जाऊन सांगतात, अरे लंकेचं राज्य इतके उत्तम आहे, रावणाचे राजवैद्य पण असे उत्तम असणारच. मला झटकन त्यांचा काय आहे पत्ता सांग, ते राजवैद्य कोण आहे ते सांग, आणि मी त्यांना जाऊन घेऊन येतो. कारण हनुमंत जेव्हा लंका दहनाच्या सीतेला भेटायला गेले होते ना, उड्डाण करून, त्यावेळेस त्यांनी सगळे रस्ते बघून ठेवलेले होते. आणि त्यामुळे आता ते काय आहे, लगेच विभीषणाला विचारून, पत्ता विचारून न लंकेत येतात. आता लंकेमध्ये काय झालेलं, जणू उत्सवच चाललेला आहे. सगळे जण काय आहे असं वाटतंय आता जवळजवळ लक्ष्मण संपला, आणि लक्ष्मण म्हणजे हा काय उजवा हात. आणि त्यामुळे राम पण आता काय आहे, जेरीला आता पंगू होणारच. आणि त्यामुळे इतका गोंधळ चाललेला आहे, खाणं पिणं आनंद जल्लोष. त्यावेळेस हनुमंतांनी काय केलंय, वानर रूपातून ते काय झालेले की छोटस वानर रूप घेतलं आणि लंकेत प्रवेश केला. आणि जे राजवैद्य भीषणाने सांगितले होते सुषेण नावाचे, त्यांना उचलून घेतले आणि आणून रामांच्या समोर आणून ठेवले. राम म्हणतात, सुग्रीवा आता काही कर. सुषेणांना म्हणतात, काही करा पण माझ्या भावाला वाचवा. विभीषण पण म्हणतो, सुसेनजी आपण रावणाचे जरी वैद्य आहात, पण तुमच्या समोर येणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हा काय तुमचा धर्म आहे, आणि त्यामुळे कृपा करून प्रामाणिकप्रमाणे प्रयत्न करा, वाचवा काही करून लक्ष्मणाला. हनुमंत मात्र काय करतात, जरा त्यांना बाजूला घेऊन सांगतात की वैद्यराज, तुम्ही तुमचे प्रयत्न व्यवस्थित करा. फक्त मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आमचा रुग्ण वाचला तर तुम्हाला घरी पाठवेन, नाही तर रुग्णासमोर तुम्ही सुद्धा वर जाल. हं? आता सुषेंत अतिशय चांगले वैद्य आहेत, लगेच लक्ष्मणाला तपासतात आणि मग सांगतात की 4 प्रकारच्या औषधींची आता आवश्यकता आहे याला. पहिलं औषध होतं विशल्यकरणी, दुसरं औषध आहे संधिनी, तिसरं आहे संवर्णकरणी, आणि चौथं संजीवनी. हं? आता हे विशल्यकरणी हे कसं आहे, एनस्टिक असतं ना, तसं ते आहे की ते औषध दिलं ना की मनुष्य विशल्य होतो, म्हणजे त्याला होत असलेल्या वेदना त्याला जाणवतच नाही. आता पहिले औषध देणं आवश्यकच आहे असं ते सांगतात. मग म्हणतात दुसरे संधिनी, हे औषध दिल्यावर जर कुठे हाडं मोडली असतील ना तर ती आपोआप जोडली जातात, त्यामुळे सगळी हाडं बांधून जोडली जातील. तिसरे औषध संवर्ण करणे, म्हणजे लक्ष्मणाच्या देहाचा रंग बदललेला आहे, आता त्या रक्ताचा रंग बदलतो आहे. म्हणजे काय, रक्ताचं शुद्धीकरण झालं तर पुन्हा काय रक्ताचा रंग पूर्ववत होईल. सुवर्ण म्हणजे काय, चांगला रंग, त्वचेचा उत्तम रंग होण्यासाठी शरीरातलं रक्त काय आहे, शुद्ध होणं आवश्यक असतं. म्हणून एकदा आता काय, पहिल्या औषधांनी वेदना थांबल्या, मोडलेली हाडं जोडली, रक्त शुद्ध झालं, म्हणजे मग त्याला काय असतं, फक्त एका गोष्टीची आवश्यकता, म्हणजे त्याला जसं शॉक देण्याची आवश्यकता असते, म्हणजे हृदयाचं पंपिंग पुन्हा सुरू होण्यासाठी ही चौथी जी संजीवनी औषधी आहे तिचा आवश्यक उपयोग करायचा. अशा प्रकारे त्यांनी 4 औषधं सांगितली आहेत. आता ते म्हणतात काय वैद्य ते, की 4ही प्रकारची औषधं लंकेमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध होती. पण आता हे युद्ध काय झालं, इतकं लांबलंय ना, आणि त्यामध्ये या युद्धामध्ये खूप त्याचा उपयोग करायला लागला.
आणि आमच्याकडे म्हणे आजूबाजूला वनस्पतींचा साठा पुष्कळ होता, पण ती आता संपलेला आहे. आणि लंकेच्या आसपास पण अरण्यात ती उपलब्ध होती, पण आता ती सगळी संपली आहे. आणि सूर्योदयाच्या आत जर औषधी जर मला मिळाली, तर माझ्या समोर या लक्ष्मणांचा प्राण वाचवणे मला शक्य होईल. आता ही सूर्योदयाच्या आत कशी मिळवायची? तेव्हा ते सांगतात की हिमालयाच्या उत्तर दिशेला अशा प्रकारची काही अरण्य आहेत, की त्या पर्वत शिखरावर ह्या औषधी आहेत. आता रामचंद्रांच्या डोळ्यासमोर कडक अंधकार राहतो हिमालयाच्या उत्तरेला, परत पुन्हा सूर्योदयाच्या आत. काय करावं? आणि काय होतं, जांबुवंत तेवढ्यात हनुमंताकडे बघतात. हनुमंतांच्या लगेच लक्षात येतं की अरे, त्याला आता भगवंताच्या सेवेची अपूर्व संधी मला प्राप्त झाली आहे. आणि म्हणून तो रामांना म्हणतो की देवा, मी चलतो. आणि त्यांनी काय केलंय, उड्डाण केलेलं आहे. आता उड्डाण करून निघतायत, पण इकडे रावणाला पण, आता रावणाचे हेर सगळे फिरतच असतात ना. रावणाला कळतं, रावण काय करतो की कालनेमी नावाच्या एका राक्षसाला पाठवतो त्याला अडवण्यासाठी. आणि तो कालनेमी साधूचं रूप घेतो आणि त्याला काय करायचंय, आता अडवायचंय. पण हनुमंतांना एक अप्सरा असते, ती काय करते, त्याची सूचना देते. म्हणजे आता काही संबंध नाहीये, पण ती अप्सरा सूचना देते. म्हणजे आता त्या कालनेमीला सांगितलेलं असतं की त्याचा वेळ खायचा आणि वाटलं तर काय करायचंय, त्याच्यावर विषाचा प्रयोग करायचा. हं? पण आता असं आहे ना की हनुमंतांचं अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे. हं? आणि पुन्हा ते या महत्वाच्या कार्याला निघालेले आहेत एका मोठ्या, आणि त्याच्यामुळे त्या ती अप्सरा असते, ती मगरीच्या रूपाने हनुमंतांना सावध करते. म्हणजे याच्यातून हे लक्षात येतं की जर अंतःकरण विशुद्ध ठेवून जर भगवंताच्या कार्यासाठी जो असा उदात्त ध्येयाने प्रेरित होऊन चालतो ना, त्याच्या संरक्षणाची जबाबदारी भगवंत घेत असतो. म्हणजे त्याला सूचना देण्याची काय करते व्यवस्था, ही भगवंताला प्रकृतीच्या माध्यमातून करावी लागते. आणि अशा प्रकारे भगवंत त्याला संकटातून कसे बाहेर काढतील ना, हे सांगता येत नाही. की जो असा शुद्ध अंतःकरणाचा असेल त्याच्यासाठी. आणि म्हणून इथे काय केले, हनुमंताला सूचना पाठवलेली आहे. रामानीच प्रेरणा, रामानी म्हणजे परमेश्वराने असं म्हटलेले की परमेश्वर अशा प्रकारे काय करत असतो, मदत करत असतो कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्याला लक्षात येत नाही, पण कोणाकोणाच्या माध्यमातून अशा प्रकारे काय होत असतं. आणि आता इथे सूचना मिळाल्या, कालनेमीला काय आहे, हनुमंतांनी संपवलं आणि पुढे निघाले. हनुमंत हिमालयाच्या उत्तर दिशेला तिथे जाऊन पोचतात. आता त्यांना सांगितलं होतं की रात्रीच्या वेळी या औषधी चमकतात. हं? ज्या सगळ्या औषधी आहेत त्या चमकतात, असं कोणी वैद्य सुशिरांनी सांगितलं होतं. आता ते जाऊन तिथे पर्वताकडे जात आहेत, दुरून बघतायत ते, तर सगळ्या चमकतायत. त्यांना वाटतं वा वा, त्याला आपल्याला मिळालं. हं? पण जवळ जाऊन पोचल्याबरोबर त्या काय होतं, औषधींनी चमकणं बंद केलं. आता हनुमंतांना प्रश्न झाला, काय करावं आता? हं? काही आता न्यायचं कुठल्या ह्याच्यातून, कुठल्याच चमकत नाही आता. मग त्यांनी काय केलेले, हात जोडून उभे राहिले आणि अत्यंत विनयाने वनस्पतींना प्रार्थना केली की भगवान रामचंद्रांच्या कार्याकरता आपली फार तीव्रतेने आवश्यकता आहे. तुमची कधीही अजिबात तुमचा दुरुपयोग केला जाणार नाही. मी तुम्हाला प्रार्थना करतोय आणि तुम्हाला निमंत्रण देतोय की आपण या कार्यामध्ये माझ्या बरोबर चला आणि तुम्ही पण धन्य व्हा. आता अशी प्रार्थना हनुमंतांनी केल्याबरोबर औषधी पुन्हा चमकायला लागल्या. आता असं वाटेल, पण
असं आहे भारतीय परंपरेमध्ये. ही अत्यंत प्राचीन धारणा आहे की सगळ्या औषधींमध्ये प्राण असतात, त्यांच्या पण मध्ये पण चेतना आहे. आणि म्हणून जर आपल्यावरती त्यांचा व्यवस्थित प्रयोग करायचा असेल ना, तर त्यांचा उपयोग करण्याच्या आधी काय करायला लागतं, त्यांचं सेवन करताना पण अतिशय आदराने, जरूर आहे तेवढंच काय आहे त्यांचं सेवन करावं. कारण आयुर्वेदामध्ये अशी एक पद्धत आहे की जर एखाद्याला रोग झाला आहे, आता मग त्यामुळे एका विशिष्ट झाडाजवळ ठराविक दिवशी अमुक एका नक्षत्रावरती जायचं आणि त्या हाडाला निमंत्रण द्यायचं. मग त्याचं कुठलं अंग पाहिजे ते पण सांगायचं. आणि वेगवेगळ्या मुहूर्ताला जाऊन त्या झाडावरती कितीतरी प्रयोग केले गेलेले आहेत आतापर्यंत. हं? म्हणून असं सांगितलेलं आहे की सुरक्षित, म्हणजे जे हल्ली आपण बघतो ना, सुशिक्षित सगळे माणसं, त्यांना ह्याच्यावर विश्वास नाही बसत. ते म्हणतात अरे काय झाडांना निमंत्रण वगैरे काय द्यायचं, निमंत्रण देऊन काढली कोर पाडून काढा, पानं तोडायची. हं? पण जगदीशचंद्र बोस यांना जे नोबेल पारितोषिक मिळालं ना, ते या एका संशोधनावरती मिळालेलं आहे की संपूर्ण सृष्टीमध्ये चेतना तत्व भरलेलं आहे. हे सगळं चेतन तत्व सगळीकडे पूर्ण भरलेलं आहे. आता माणसामध्ये जी चेतना आहे ना, तीच प्राण्यांमध्ये पण चेतना आहे. आणि तशीच वनस्पतींमध्ये पण चेतना आहे. आणि जगदीशचंद्र बोस यांनी हे सप्रमाण सिद्ध पण केलेलं आहे. आज पण आपल्याला हे सगळं बघता येतं कलकत्त्यामध्ये, बोस इन्स्टिट्यूट, इथे ही सगळी व्यवस्था आहे बघण्याची. तर असं म्हणतात की जर आता एखादी आता सभा भरलेली असेल आणि तिथे काय एवढे लोक जमलेत, आणि जर तिथे एखादा एकदम काय आहे, साप कुठेतरी एकदम निघाला, तर काय होतं, पळापळ सुरू होते की, किंवा एखादा उंदीर कुठे टाकला गेला असा की सगळीकडे गोंधळ सुरू होतो. तशाच पद्धतीने या वनस्पतीमध्ये पण काय आहे तर असा गोंधळ धावपळ होत असते. आणि हे आपल्याला काय आहे बघता येतं, जे त्यांच्या तिथे काय आहे त्या इन्स्टिट्यूट मध्ये, बोस इन्स्टिट्यूट मध्ये, ह्या यंत्राखाली हे सगळं आपल्याला बघता येतं. तसं म्हटलेलं आहे की एखाद्या वांग्याला सुरी लावली ना, की त्याबरोबर त्याच्या मधले जे चेतन तत्व आहेत ना, ते धावपळ सुरू करतात, त्यांना ती वेदना जाणवते. म्हणून एखाद्या नागवेली आहे, तिचं पान घेतलं आणि त्याला अशी टाचणी टोचली ना, तर त्या पानाच्या आतमध्ये जी धावपळ सगळी सुरू होते. तर आपण बघतोय की नागवेलीचं एखादं पान घेतलं आणि त्याला टाचणी टोचली, तर त्या पानाच्या आतमध्ये धावपळ सुरू होते. आणि हे सगळं आपल्याला त्या इन्स्टिट्यूटमध्ये त्या यंत्राखाली बघता येतं. आणि त्याच्यातून लक्षात येतं की प्रत्येक वस्तूमध्ये चेतन तत्व आहे. आणि म्हणून जगातल्या प्रत्येक वस्तूशी असलेला जो व्यवहार असतो ना आपला, तो खूप आदरपूर्वक झाला पाहिजे, असं भारतीय परंपरेमध्ये आग्रहाने काय प्रतिपादन केलं जातं. म्हणजे केवळ माणसांशीच नाही, तर वस्तूंशी सुद्धा आदरपूर्वक वागावं. म्हणून आता जे भारतीय परंपरेमध्ये वाढलेली मुलं असतात ना, ती पुस्तकाला पाय लागू देत नाही, आणि चुकून जर पाय लागला ना, तर लगेच त्याला नमस्कार करतात. कारण त्या वस्तूमध्ये चेतन आहे. आणि हे आपण जे बघतोय त्याला अंधश्रद्धा नाही म्हणत, ही अंधश्रद्धा नाहीये. काय, कारण हे वैज्ञानिकांनी सुद्धा काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे की सगळ्या आपल्या ज्या कात्र्या सुऱ्या असतात ना, त्यांना पण थकवा येतो. आता हे पटतं का आपल्याला, पण आहे, आज त्यांनी सिद्ध केलं आहे की हे अवजार उपकरण हे सुद्धा थकतात. आणि म्हणून आपल्या इथे एक अशी पद्धत आहे की अमावस्येला
चिंपी आपलं काम करीत नव्हते. लोहार, सुतार, न्हावी हे देखील आपलं काम करीत नव्हते. कारण एक दिवसाची विश्रांती सगळ्या साधनांना आवश्यक असते. हं? तर असं हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलेले आहे की जगातल्या कणाकणामध्ये तो परमेश्वर बसलेला आहे आणि ती चेतन शक्ती सगळीकडे भरलेली आहे. आणि म्हणून माझा संपूर्ण व्यवहार सगळ्या जगाशी वागताना आणि जगातल्या कुठल्या वस्तूंशी पण वागताना कसा हवा? आदराचा हवा. प्राचीन काळी महिला होत्या ना, त्या पायाने कधीही भांड सरकवत नव्हत्या. ज्या ताटामध्ये जेवलो आपण ना, किंवा ज्या भांड्यामध्ये स्वयंपाक केला असेल ना, त्याला कधीही पाय लागू द्यायचा नाही. ही आदराची भावना. प्राचीन काळी त्यावेळी पानामध्ये उष्ट टाकत नव्हते कोणी. अलीकडे आपण बघतो सगळे उष्ट टाकणं जसं जणू काय फॅशनच झाली. पण असं म्हणतात की अशा प्रकारे उष्ट टाकण्याची सवय ज्याला लागते ना, त्यांना अन्न शाप देते, असं आपले पूर्वज म्हणायचे. आणि मग तो माणूस एक दिवस अन्नाला मोताद होतो. म्हणजे अन्न खाणं चूक नाहीये, दुसऱ्या अन्न खाऊ पण घालणं चूक नाहीये, पण अन्नाची नासाडी करणं हे चूक आहे. तसं संध्याकाळ नंतर वनस्पतींना शिवायचं नाही किंवा तुळस काढायची नाही. किंवा सकाळी जर पूजेसाठी तुळस काढताना जेवढी हवी ना तेवढीच काढायची, कारण ती वाया नाही घालू द्यायची. पण वनस्पतींना सुद्धा काय अनुकूल भाव असतात. हं? आणि त्यामुळे अनुकूल भाव असल्यामुळे काय आहे, त्या औषधीसाठी आपण त्याचा जर उपयोग करायचा असेल ना, तर त्याच्यावर श्रद्धा पण ठेवली पाहिजे की औषधात माझ्यावरती त्यांनी कृपा करा, असं म्हणून काय आहे ती घ्यायची असतात. नाहीतर काय होतं, त्या वस्तूचा जडांशाचा उपयोग होतो, पण त्याच्यामधलं जे चैतन्य आहे ना, त्याचा उपयोग होत नाही. म्हणून भगवद्गीतेत म्हटलेले पुष्णामी चौषधीं सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. भगवंतांनी सांगितलंय तिथे गीतेमध्ये की सगळ्या औषधींना मी चंद्र बनून पुष्ट करतो आणि चंद्रकलाच्या माध्यमातून मी त्यांच्यातील रसांना जागृत करतो आणि मग हे रस आपल्यावरती योग्य परिणाम व्हावेत ना. म्हणून असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा श्रद्धेचा असला पाहिजे. जेवताना आपण नेहमी नमस्कार करून जेवावं. औषधे घेताना आपण मनात काय आदराचा भाव ठेवून, असं सगळं पूर्वी खूप मानलं जायचं. आणि खरं वास्तविक असं आहे की सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यावा माणसाने, पण वस्तूंचा पण उपभोग घ्यावा, पण त्याचा दुरुपयोग करू नये किंवा नासाडी करू नये. म्हणजे वापर करणं चांगलं आहे, पण कोणाला दिलं तरी चांगलं आहे, पण नासाडी करून फेकून दिलं ना, तर त्या वस्तूचा शाप लागतो. आणि म्हणून इथे हनुमंत येतात आणि वनस्पतींचं काय होतं, चमकणं बंद होतं. आणि जेव्हा हनुमंत आपली भूमिका स्पष्ट करतात, तेव्हा त्या काय होतात, लगेच प्रकाश लागतात. म्हणजेच काय झालं की चित्त शुद्ध करून काय आहे, जगात जर वागालं तर सगळं अनुकूल होत असतं. म्हणून शास्त्रकार म्हणतात की चित्त शुद्ध असेल ना, तर सगळे प्राणी मात्र अनुकूल होतात. एवढी अवघी म्हणजे प्रकृती पण अनुकूल होते. उदाहरण आहे की मंडेलाच्या तुरुंगात लोकमान्य टिळक लिहित असायचे ना, तेव्हा त्यांच्या अंगा खांद्यावर चिमण्या येऊन बसायच्या. तर तुरुंगातल्या जेलरने असं तिथे लिहून ठेवलं की आम्हाला कुणाला कधीही एकही चिमणीने स्पर्श नाही केला, कारण आमच्यातलं कौर्य त्यांच्या लक्षात येत होतं. आणि हा असा स्थितप्रज्ञ शांत पुरुष बघून चिमण्या त्याच्या मांडीवर बसायच्या, खांद्यावर खेळायच्या. संत तुकारामांचं पण असंच होतं की एक दिवस असे ते वनात जात होते, तर बघितलं तर सगळे पक्षी उडून गेले. त्यांच्या लक्षात आलं, अरे खूप वाईट वाटलं त्यांना, म्हणजे अजून माझं चित्त अशुद्ध आहे. आणि म्हणून त्यांनी काय खूप साधना करायला बसले. आणि मग जेव्हा ते पक्षी सगळे त्यांच्या अंगा खांद्यावर खेळू लागले ना,
तेव्हा त्यांच्या अंतःकरणात प्रेम आलं. की आपल्या अंतःकरणात प्रेम असेल ना, ते त्यांना कळतं पक्ष्यांना. आणि अंतःकरणात द्वेष असेल ना, ते सुद्धा कळतं. हं? म्हणून असं हे आहे, पतंजली याच्यात सूत्र आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये अहिंसा पूर्णपणे बांधली, त्याच्याजवळ जे कोणी येतात ना, अगदी हिंस्र स्वभावाचा जरी असला तरी तो सौम्य होऊन जातो. म्हणून ज्याने स्वतःला जिंकले ना, त्याला त्यांनी जग जिंकले असं म्हणतात. म्हणजे स्वतः जो अंतरंगातून शुद्ध झाला, त्याला काय होतं, सगळं जग अनुकूल होत असतं. हा खूप महत्वाचा सिद्धांत याच्यातून आपल्या लक्षात येतो. आता हनुमंतांनी काय केलेले, प्रार्थना केली, सगळ्या वनस्पती काय झाल्या, चमकू लागल्या. आणि मग त्यांनी भराभर काय केलंय, औषधी सगळं ओळखल्या. पण आता त्याच्या मनात आलं की आता थोड्याशाच घेऊन गेला आणि पुन्हा काही असा प्रसंग आला तर. म्हणून त्यांनी काय केलं, पर्वताचा एक मोठा भागच उचलला आणि निघाले. आता खूप वेळ गेलेला आहे एवढ्या याच्यामध्ये. आणि इकडे ते लक्ष्मण काय आहे, खाली पडले, म्हणजे आता इतकी त्याची प्रकृती खालावत चाललेली आहे, श्वास घेणं पण बंद झालंय. आणि संपूर्ण वातावरण त्यामुळे आता कसं झालेलं आहे, स्तब्ध झालेलं आहे. कारण चेष्ट पडलेला आहे, सगळे व्याकुळ होतात ते. आणि तेव्हा श्रीराम तर म्हणतायत सुग्रीवाला की, म्हणजे अशी त्यांची तडफड तडफड चालू आहे. आणि ते म्हणतात, जर आता सकाळपर्यंत, सूर्योदय होईपर्यंत लक्ष्मण जर शुद्धीवर नाही आला आणि जर काय आहे त्याचे प्राण गेले, तर मी सुद्धा काय करीन, सूर्याला प्रणाम करून या लंकेच्या सागरात प्रवेश करीन. अशी शोककळा पसरलेली आहे. आणि सगळी बघतायत तेवढ्या चमत्कार काहीतरी दिसतंय आणि बघतायत हनुमंत येत आहे. सगळे जण काय आहे, एकदम आनंद होतोय सगळ्यांना, की कारण इतकं करुणा सगळं चाललं होतं. आणि सगळे हनुमंताचा जय जयकार करून ते पर्वत ठेवतात, भराभर औषधी काढतात, सुसेनांच्या मदतीला सगळे जातात, विभीषण वगैरे. आणि औषधांचा रस काढून नियमाप्रमाणे एक एक डोस द्यायला सुरुवात करताय. आणि त्यावेळेस हाक मारतायत, लक्ष्मणा उठ. आणि मग हळूहळू काय होतंय, लक्ष्मणाच्या देहाचा रंग बदलायला लागतो. शरीर सुद्धा पहिल्यासारखं आता गोरो होतंय. श्वास वाढला, डोळे अजून उघडले नाहीये. आणि हळू हाक मारतायत आणि तेवढ्यात डोळे उघडले लक्ष्मणांनी. आणि तो म्हणताय, माझं धनुष्य कुठे, माझे बाण कुठे. पण त्यांना असं वाटतं अजून मी काय रणांगणातच आहे. हं? बेशुद्ध पडल्यावर ती स्मृती होती तीच आहे. आता काय झालं, लक्ष्मण उठून बसतायत. आणि लक्ष्मण बरा झाल्याची वार्ता लंकेमध्ये पोचली. तेव्हा रावणाला काय झालं, अत्यंत वाईट वाटलं. आणि मग इंद्रजित आहे ना, त्याने काय केलं, युद्धापासून थोडे दिवस सुट्टीच घेतली. आणि तो निकुंभिला नगरीमध्ये तो यज्ञ करण्यासाठी गेला. आता हे यज्ञ म्हणजे काय, वैज्ञानिक प्रयोग असतात ना, तसं असायचं. हं? आता विभीषण सांगतोय की जर आता यांनी हा यज्ञ याचा पूर्ण झाला ना, तर मग काय होईल, की त्याला तो खूप भारी पडेल, रामांना सांगताय. म्हणून त्याच ही यज्ञशाळा सगळी उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे. आणि त्या रात्री लक्ष्मण आणि हनुमंत जातायत आणि त्याची सगळी ती यज्ञशाळा उद्ध्वस्त करतात. आता इकडे मग काय करतोय रावण, कुंभकर्णाला जाग करतोय. कारण तो कुंभकर्ण का एकच दिवस पार्लमेंटमध्ये यायचा, 6 महिने झोपून राहायचा. हं? आणि त्याला निरोप पाठवला की लवकर ये, तुझी गरज आहे. आता तुझ्याशिवाय पुढचं काम होणार नाही. आता तो येतोय, आल्यावर सगळं रावणाचं ऐकून तो त्याला काय आहे सांगतोय की तुझ्या चुकीमुळे एवढं मोठं संकट ओढवलेलं आहे लंकेवर. हा, तू चुकलेला आहे, पण आता मी तुझं मीठ खाल्लेलं आहे ना, त्यामुळे आतापर्यंत तू सगळी माझी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून आता मी तुझ्याकडून लढेन. हं? आणि कुंभकर्ण मैदानात येतोय. आता तो कुंभकर्ण म्हणजे काय, यंत्रमानव आहे. हजारो वानव त्याच्या नाकातून जातात. हं. असं हे यंत्रमानव, असं धूळच्या धूळ ते येतंय. म्हणजे काय, हनुमंतासारखाला सुद्धा कुंभकर्ण आवरत नाहीये. तर अशा प्रकारे तो काय आहे,
सगळ्यांवर प्रहार करत करत सगळ्या वानरांना संपत संपत चाल करतोय, कोणाला आवरत नाहीये. आणि त्यावेळेस श्रीराम मात्र धावत येतात आणि कुंभकर्णाच्या त्या यंत्राची उजवी बाजू फोडतात, म्हणजे उजवा हात कापतात. मग डावी बाजू म्हणजे डावा हात कापतात. हं? दोन्ही पाय मोडले, तरी हे यंत्र पुढे चाललेलं आहे. मग तेव्हा राम काय करतात की कुंभकर्णाचं यंत्र काय आहे ते ओळखतात, आणि मग काय आहे त्याच्या मर्माचा भेद करतात आणि कुंभकर्णाला संपवतात. आता काय हे तोपर्यंत आता कुंभकर्णाने खूप विनाश पण केलेला आहे. हं? आणि आता मात्र कुंभकर्णाचा मृत्यू झाल्याने रावण आता धास्तावला. हं? आता इकडे हा काय इंद्रजित आहे, तो सुद्धा तो सगळा प्रयोग आता त्याचा सगळं उद्ध्वस्त झाला. तो प्रयोग सोडून येतोय परत आणि मैदानामध्ये येतोय युद्धासाठी. लक्ष्मणाने त्याच्याशी आता निकराने युद्ध आता दोघांचं सुरू होतंय. आणि लक्ष्मणाने आता प्रतिज्ञाच केली आहे की आज याला परत जाऊ द्यायचंच नाही. संध्याकाळ होईपर्यंत काय काय इंद्रजित जेव्हा मरेना ना, तेव्हा लक्ष्मणाने आपल्या बाणावरती भगवान श्री रामचंद्रांच्या समस्त पुण्यांचं आवाहन केलं, आणि मग तो भीषण बाग तो निघाला आणि इंद्रजिताचे मस्तक आकाशात उडाले. आता इंद्रजिताच्या मृत्यूनंतर रावणाने जीवनात कधीच केला नाही ना एवढा मोठा शोक केलेला. आता त्याला पहिल्यांदा असं होतंय, अरे रामाशी काय आहे युद्ध केल्याचा पश्चाताप होतोय, सीता आणली हे चुकलं हे पहिल्यांदा त्यांनी मान्य केलेलं. कारण इंद्रजित आता गमावलाय ना. आणि तेव्हा मंदोदरी म्हणते की आता तरी काय आहे, सीतेला परत करा आणि हे युद्ध थांबवा. रावण म्हणतो आता असं होणार नाही. आता काय आहे ना, मुश्की आहे याच्यामध्ये, मला आता माझं मरण दिसत आहे, तरी सुद्धा मी आता युद्ध करणारच. आणि वैफल्याने हा रावण काय ग्रासला गेलेला आहे, अत्यंत शोकमग्न झाला आहे. पण आता त्याला काय आहे, रणांगणात येण्याशिवाय पर्यायच नव्हता ना. आणि शेवटी तो काय रणांगणामध्ये आला आहे. आता असा हा रावण रणांगणात आला तेव्हा कसा आहे, ताज्या दमाने आलेला आहे. कारण पहिल्यांदा एकदा आला होता आणि आता एवढ्या दिवसांनी दुसऱ्यांदा आलेला आहे ना. हं? आणि इथे रामचंद्र 2.5 महिने झाले युद्ध करतायत. रावणाच्या सोबत ज्या ताज्या दमाच्या सेना आहेत ना, त्या पण सगळ्या ताज्या दमाच्या, आणि इथे श्रीराम थकलेले आहेत. हं? असं म्हणतात ना की 2.5 दिवस जरी युद्ध झालं ना, तरी किती महागात पडतं. कारण युद्धामध्ये म्हणजे सगळा विध्वंसच असतो ना. पिढ्या पिढ्या हे सगळं निर्माण केलेलं असतं, त्या वस्तूंचा सगळा युद्धामध्ये नाश होतो. पण आत्ता रावण आता त्यांनी त्यांनी ठरवलंय की सगळ्या आयुधांचा तितकच उपयोग करायचाच, असाच विचार केला त्यांनी. आता रामचंद्रांजवळ वाहन नाहीये आणि रावणा एवढी काय आधुनिक शस्त्रे पण नाहीयेत. त्यामुळे काय झालं आता, विभीषणाला जरा चिंता वाटते. आणि तो म्हणतोय की रामचंद्रा, रावण काही साधारण नाहीये बरं, तो फार विलक्षण आहे. कारण त्याच्याजवळ शस्त्रबल आहे, शरीर बल आहे, मंत्रबल आहे, आणि माया युद्धाने पण मध्ये पण तो असाधारण आहे. आणि आपल्याकडे तर साधा रथ पण नाहीये, कसं जिंकणार? हं? पण मला तुमचा विश्वास तर आहे, पण माझं अंतःकरण कातर होतंय. तेव्हा विभीषणाच्या खांद्यावर हात ठेवून रामचंद्र म्हणतात, विभीषणा तू काळजी नको करू, अंतिम विजय आपला आहे. रावण रथात बसून आला ते दिसले आहे, पण रावणाच्या रथापेक्षा न माझ्याकडे अत्यंत सुदृढ रथ आहे. आणि कुठला आहे तो रथ? धर्माचा रथ आहे. आणि म्हणून मला खात्री आहे की विजय आपलाच आहे. जिथे धर्म असतो तिथे विजय होतो. आणि म्हणून त्याला सांगतात की विभीषणा, हे बघ, धर्माचा रथ आहे ना, तो 2 चाकांवर चालत असतो. ती कुठली 2 चाकं असतात? हं? तर त्याच्यात म्हणजे म्हटलेलं आहे की इथे म्हणजे आता खूप सुंदर थोडस तत्वज्ञान विभीषणाला सांगितलंय की शौर्य आणि धैर्य. हं? हे काय आहे, धर्माचे पहिले लक्षण काय? शौर्य.
म्हणून ज्याच्या जीवनामध्ये धर्माचे खरोखर पालन करायचे आहे ना, त्यांनी काय करायला पाहिजे, शौर्यवान आणि धैर्यवान झालंच पाहिजे. कारण शौर्याशिवाय जीवनामध्ये गतीच नसते. धार्मिक माणसाचे जीवन कसं पाहिजे, गतिमान पाहिजे. असं तो नुसता काय धर्माच्या नावाखाली नुसता बसलाय असं नसतं. समर्थ रामदास किती कार्य केलं, किती गतिमान. म्हणून धर्मपालनाची, समाजसेवेची, चित्तशुद्धीची आणि आपल्या जीवनाच्या साफल्याची, कसं सफळ होता येईल मला सगळे इकडे जीवनामध्ये, याची सगळी नवी नवी क्षेत्र आहे ना, ती शोधता आली पाहिजे. हं? सतत धैर्य ठेवलं पाहिजे, शांतपणे सगळं सोचलं पाहिजे. हं? सगळ्या गोष्टी आणि सगळ्याचं फळ आत्ताच मिळेल असं पण नाही. म्हणून धीराने काय हे करत राहायचं असतं. पुढे सांगतात की हा धर्मरथ आहे ना, त्याच्यावर फडकणाऱ्या ध्वजाच्या दोन पताका आहेत, एक सत्य आणि दुसरं शील. हं? आता सत्य आणि शील या दोन गोष्टीमध्ये जो अत्यंत दृढ असतो ना, त्याचा पराभव कोणीही करू शकत नाही असं आहे. बाकी यश काय कोणाला किती मिळेल ह्या गोष्टी जरा वेगळ्या आहेत. कारण तिथे कौशल्य पण लागतं, प्रारब्ध पण लागतं. पण सत्याशी आणि शिलाशी कधीच जर तडजोड नाही केली ना, तर भौतिक जीवनात खूप पुढे जरी नाही गेला ना, तरी लोकांच्या मनात त्याच्याबद्दल आदर संपत नसतो. हे त्याचं महत्व आहे. आता हा रथ धर्माचा रथ आहे, त्याला 4 घोडे सांगितले. 4 घोडे असतात ना रथाला. एक आहे बलवान असलं पाहिजे आणि विवेकी असलं पाहिजे. आता नुसतंच बळ असेल आणि विवेक नसेल तर काय आहे ते काही सांगता येत नाही, कुठे त्या बलाचा उपयोग होईल. त्यानंतर दम पाहिजे, म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट म्हणजे परहित, म्हणजे लोकांची अकारण सेवा करीत जावं. हे 4 घोडे सांगितलेले आहे. कारण काय असतं, किती वेळा काय असतं, किती लोक वीर असतात, पण आता काय आहे, निष्क्रिय असतात, की आम्हाला काय याच्यातून मिळणार नाही, मग कशाला आम्ही करूया. आणि काही जण सक्रिय असतात, ते कशासाठी, स्वार्थापोटी सक्रिय असतात. हं? म्हणून स्वार्थ पण नसावा आणि निष्क्रियता पण नसावी. कारण जीवनामध्ये ना, सर्व ठिकाणी नेहमी स्वार्थ नाही चालत. हं? आणि निष्क्रियता असून पण नाही चालत. म्हणून असं ज्याला जमतं ना, की स्वार्थाशिवाय सक्रियतेने जीवन ज्याला जगतं ना, त्याच्या मागे यश आपोआप चालत येतं. आता आणि एवढं सगळं असलं तरी त्याच्याबरोबर म्हटले की, सांगतात श्रीराम की क्षमा पाहिजे, म्हणजे सहनशीलता हवी. हं? लोकांच्यावर काय आहे, क्षमा करत राहायचं, म्हणजे आपल्या बुद्धीमधली समत्वता आहे ना, ते ढळू नाही द्यायचं. तर ही काय म्हटलीये, त्या रथावर बसलेल्याची लगाम, की समत्व बुद्धीने राहणं. हं? म्हणजे असा जो व्यक्ती या धर्माच्या रथात बसतो ना, त्याच्या हातामध्ये ही लगाम अखंड लागते. हं? म्हणून ते सांगतात रामचंद्र विभीषणाला की या रावणाकडे असा एकही बाण किंवा एकही शस्त्र नाहीये की जे रामचंद्राचा नाश करू शकेल. कारण मी ना अभेद्य कवच घालून आलो आहे. कुठला अवैध कवच आहे, तर सांगतायत ते की मी आजीवन सद्गुरूंची सेवा केली आहे, श्रेष्ठ विप्रांची सेवा केली आहे. म्हणून भागवतात म्हटलेलं आहे की जो वैदिक ब्राह्मणांची सेवा करतो ना, तो संकटात जरी सापडला ना, तरी त्या संकटातून परमात्मा त्याला धावत येऊन बाहेर काढतो. आणि असं अभेद्य कवच श्रीरामांनी घातलेलं आहे. कारण श्रीराम रानोरान भटकलेत ना, आता 14 वर्ष फिरतात ते कशासाठी, हा, सगळ्या मुनींची, ऋषींच्या सगळ्यांकडे जाऊन जाऊन त्यांची काय केलेलं आहे, सगळे त्यांचे त्रास कष्ट दूर केलेले आहेत. हं? चौकशी करतात, कारण कर्तव्य आहे ना, शासनाचं कर्तव्य असतं ना, यंत्रणेचं. आणि त्याच्यामुळे श्रीराम म्हणतायत की सगळ्या विप्रांच्या आणि गुरुच्या आशीर्वादांचे हे जे कवच आहे ना, ते घालून मी आलेलो आहे. आणि इतका आत्मविश्वास आहे रामांच्या बोलण्यामध्ये. आणि एवढ्या म्हणून म्हटलं की एवढ्या आत्मविश्वासाने बोलण्याकरता काय आहे,
असं जीवन ते जगलेले आहे आणि म्हणून एवढं आत्मविश्वासाने बोलू शकतात. आता हा जो सगळा रावण आहे तो भौतिक साधनाने संपन्न आहे. हं? आणि श्रीराम नुसते खाली उभे आहेत, त्यांच्या जवळ काय आहे, रथ सुद्धा नाही. आणि आता दोघांमध्ये काय होतंय, भीषण संघर्ष सुरू होतो. म्हणून जेव्हा आता राम रावणाच्या धनुष्याचा टंकार होतो ना, तेव्हा सगळ्या देवांचे श्वास रोखले जातात. हं? आणि आता श्रीराम, रावण आणि वानर, राक्षस ह्या सगळ्यांचा अंतिम युद्धाला सुरुवात झालेली आहे. आणि त्याचं वाल्मिकींनी असं वर्णन केलेलं आहे की हे कसं युद्ध आहे, या जगातल्या या दोन महाशक्ती आहेत, त्या समोरासमोर टक्कर घेत आहेत. हं? तर म्हणतात ना की गगनाला म्हणजे सागराला अन्य उपमा नाही देता येत ना, तसं राम रावणाच्या युद्धाला उपमाच नाहीये. वानर आता काय वारंवार काय करतात ते, भगवान रामचंद्रांचा जय जयकार करतायत. राक्षस काय करतात ते, रावणाचा जय जयकार करतायत. आणि आकाश मंडलात सगळे देव ते फक्त काय म्हणतात ते जय जय असं म्हणताय. आता नारदांनी जाऊन विचारलं देवांना की काय कोणाचा जय जय, तर देव काय म्हणतात, जो जिंकेल ना त्याचा जय. म्हणजे पक्के व्यापारीच ना देव आहे. आता काय ते पण गुलाम आहेत ना रावणाचे. आणि असा युद्धाचा एक एक दिवस जायला लागला. 5-6 दिवस गेल्यानंतर एक अशी घटना घडली की देवांचा राजा इंद्र आहे ना, त्यांनी आपला रथ आणि मातली नावाचा सारथी तो रामचंद्रांसाठी पाठवला. म्हणजे आता 87 सगळं मिळून 87 दिवस युद्ध झालं बरं का. त्याच्यामध्ये 80 दिवस इंद्र तटस्थ आहे. कारण युद्धात नक्की कोण जिंकेल याचा इंद्राला अंदाजच येत नाहीये ना. आता त्याला रामचंद्रांचा आदर आहे, पण ते जिंकतील का हे युद्ध याची शंका आहे. आणि म्हणून आतापर्यंत तो काय तटस्थ आहे. आणि आता मात्र त्याला काय झालेलं आहे की रथ पाठवला, कारण त्याला आता खात्री झाली की रामांच्या विजयाची. हं? आता तर लक्ष्मण म्हणतो की नाही, आम्हाला नको, नकार देतोय, आम्हाला नको रथ. संतापतो लक्ष्मण, म्हणतो की आता रथ पाठवताय. तेव्हा रामचंद्र काय म्हणताय की नाही लक्ष्मणा, देवराज इंद्र आहे ना, तो अखेर काय देवराज आहे. आपण कुणी असू, पण आता देवांच्या आदराचं स्थान असलेला या इंद्राचा काय आहे, असा अपमान करणे बरोबर नाही. म्हणून मी या रथाचा स्वीकार करतो. हं? म्हणून असं म्हटले की राम हे रामच, त्यांनी जणू व्रतच घेतलं आहे की जगात मला कुणीही कितीही दुखावलं ना, तरी मी कधीही कोणाला दुखवणार नाही. माझे कुणी कितीही अपमान केला ना, तरी मी कोणाचा अपमान करणार नाही. आणि अशा प्रकारे आता रामचंद्र त्या रथामध्ये काय त्या रथाचं आणि मातलीचं स्वागत केलंय आणि मग त्याच्या रथामध्ये विराजमान झाले. आणि आता अतिशय भीषण युद्ध चाललेलं आहे. आता 87वा दिवस उगवलाय, पहाट आहे. हं? आणि काय करतात ते, शिबिरात बसले. रामचंद्र थकलेले आहेत आणि बसलेले आहेत. आणि त्यावेळेस एकदम त्यांना काय आहे, त्या आपल्या राहुटीकडे एक प्रकाशाचा एक पुंज त्यांना दिसला येताना. त्यांनी हात जोडून उभे राहिले. तर त्याच्यातून महर्षी अगस्त्य त्या पुंजातून प्रकट झाले. महर्षी अगस्त्य आले हे बघून काय, रामांनी मग त्यांना प्रणाम केला. आणि अगस्तींनी रामाच्या मस्तकावर हात ठेवला आणि ते म्हणतायत, रामा थकलास ना. ते म्हणतात, रामा आता तुझे परिश्रम सफल होतील. मी तुला ना एक विशिष्ट गोष्ट सांगायला आलो आहे. आज मी तुला जे बाण दिलेत ना, त्याच्यातलं एक बाण तू वापरायचा आहेस. हं? आणि महर्षी अगस्तींनी ब्रह्मश नावाचा एक बाण रामांना विशिष्ट कामासाठी राखीव म्हणून दिला होता. आणि आज त्या बाणाचा उपयोग ते सांगतायत, राम तुला करायचा आहे. आणि मग ते असं म्हणतात, पण त्या बाणाचा उपयोग करण्याआधी मी तुला एक स्तोत्र सांगतो. ते स्तोत्र 3दा म्हणून तू युद्धावर जायचं. म्हणजे विजयाच्या प्राप्तीकरता उपयोगी पडणारे अत्यंत श्रेष्ठ कुठलं आहे,
आदित्य हृदय स्तोत्र आहे. त्यामध्ये भगवान सूर्याची स्तुती केलेली आहे. मग रामचंद्रांनी आचमन केलं आणि अगस्तीने सांगितल्याप्रमाणे त्या स्तोत्राचे पठण केले. आता अगस्ती म्हणतात की आज युद्धाचा अंतिम दिवस आहे. आज रावण मरणार, मात्र योग्य वेळी तू मी दिलेला बाण वापरला पाहिजे. आता राम काय आहे, रणांगणा उतरले, अत्यंत भीषण युद्ध सुरू आहे. आणि इकडे मंदोदरी काय करते, रडून रडून विनंती करते, शरणागती स्वीकारा. पण आता रावण म्हणतोय की माझ्या जगण्यात आता शान नाहीये. आणि त्या दिवशी आता पराक्रमाची शर्थ होतीये युद्धभूमीवर. श्रीराम रावणाचा हत्ती मारतात, त्याचे घोडे मारतात, त्याच्या शस्त्रांचा भुगा करतात. आणि मग सायंकाळच्या वेळी रामचंद्राने अत्यंत निकराने तो ब्रह्मशर बाण आपल्या हातामध्ये घेऊन मंत्र प्रयोग केला. आणि तो सोडला बाण आणि रावणाच्या हृदयाचा वेध घेत आत घुसला. आणि दुसऱ्या क्षणी चित्कार करीत रावण धरतीवर कोसळला. वानरांनी सगळ्यांनी रामचंद्रांचा नावाचा जयघोष केला. अशा काय झालेले, आपल्या अपूर्व अतुलनीय बलाने असा हा जो रावण जगाला कंपित करायचा, मोठ्या मोठ्या सर्व लोकांना आवाहन ठरलेला असा होता की ज्याच्या समोर उभे राहण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती, असा हा अतिबल संपन्न रावण रामचंद्रांनी अक्षरशः धुळीमध्ये लोळवला. म्हणून समर्थांनी म्हटले ना, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. अशा धुळीत पडलेल्या आता या रावणावर काय झालेले, पडला आणि युद्धविराम झाला. आता हा युद्धाचा 87वा दिवस आहे. आता सगळे आकाश मंडळ असले देव खाली आले. सगळ्यांनी रामचंद्रांच्या चरणी वंदन केले, सगळ्यांनी स्तुती केलीये आणि म्हणतायत की आपण साक्षात परस्पर परब्रह्म आहात, आपण साक्षात नारायण आहात, आपण आमचे पालक आहात, आपण देवादिदेव आहात. तेव्हा रामचंद्र उत्तर देत आहेत की तुम्हाला काय वाटतं ते तुमचे तुम्ही जाणं, पण मी तुम्हाला खरं सांगतो, मी तर मनुष्य आहे, मी महाराज दशरथांचा पुत्र आहे. हं? मला कोणी देव वगैरे काय तुम्ही बनवू नका. आणि मग रावणाच्या मृत्यूनंतर मंदोदरी राण्यांनी खूप शोक केलेला आहे. आता लंकेमध्ये एक समस्या निर्माण झाली की आता ह्याचा काय अंत्यसंस्कार करायचा आहे, कोण करणार? कारण सगळेच मेलेत ना, पुत्र भाऊ सगळे. आता एक फक्त विभीषण बाकी आहे. आणि विभीषणाला सांगण्यात येतं तेव्हा तो म्हणतो की मी त्या पापी रावणाच्या देहाला हात पण लावणार नाही, स्पर्श सुद्धा करणार नाही म्हणतो. आता हे जेव्हा रामांना कळतं तेव्हा राम काय म्हणतात माहितीये का, की अरे विभीषणा, रावणाबद्दल असं का बोलतोस तू? काय, तो पापी असेल, हं? माझा सुद्धा तो शत्रू होता, पण आता तो मरण पावलाय ना, मृत्यूनंतर सगळं वाईट संपून जायला हवं. हं? की म्हणून रावणाशी माझं पण ते म्हणतात एक सिद्धांतावरून युद्ध झालं, पण आता मृत्यूनंतर कोणाही बद्दल असं बोलायचं नसतं. आणि म्हणून प्रेताचा अंतिम संस्कार ते करायला पाहिजे. आणि जर असं वाटत असेल की मी माझ्या भावाचा नाही करणार, तर तू असं समज की रामाच्या भावाचा मी अंतिम संस्कार करतोय. कारण विभीषण ज्या दिवशी आला तेव्हा त्याला भाऊ म्हणून आलिंगन दिलं होतं. मग आता त्याचाच भाऊ रावण म्हणजे माझाच भाऊ झाला तो. आणि म्हणून काय आहे, माझा भाऊ म्हणून त्याचा काय कर, अंतिम संस्कार कर. काय रामाची उदात्तता आहे पहा. म्हणून त्यानंतर रामचंद्रांनी सांगितलं आणि मग आदराने रावणाचा अग्निसंस्कार या सागर तीरावरती करण्यात आलाय. कारण आहे असं आहे की मृत्यूनंतर कोणाच्याही प्रेताची असं म्हटलंय विटंबना करण्याची भारतीय परंपरा नाहीये. की कोणत्याही शहरामध्ये आता काय आहे, रामचंद्र आतमध्ये जात नाहीये ना, आणि त्यामुळे आता लक्ष्मणाच्या मी काय केलेलं त्याच्या उपस्थितीत मग विभीषणाचा राज्याभिषेक केलेला आहे. आता त्यानंतर सगळे देव जे
रावणाचे तिथे बंदिवासात आहेत ना, त्यांची सुटका केली. हं? सगळेजण आता देव येतात ते रामचंद्रांकडे म्हणतात आम्हाला काही सेवा सांगा. तेव्हा काय म्हणतात रामचंद्र, मला काही नको इंद्रा, तुझ्याकडे जे अमृत आहे ना, ते युद्धात मरण पावलेले आहे जे वानर आहेत ना, त्यांच्यावर सिंचन करून त्या सगळ्यांना जिवंत कर. हं? म्हणजे कार्यकर्ता किती प्रिय आहेत रामचंद्रांना. हं? मग विभीषण येतो, तो प्रणाम करतो, तो रामानं म्हणतो मला काहीतरी सेवा सांगा. तेव्हा रामचंद्र मला काही सेवा नको आहे, या सगळ्या वानरांना तुला काय जे द्यायचं असेल ते दे. आणि सुवर्णाची ही जी सगळी लंका आहे विभीषणाकडे आता समृद्ध, त्यांनी सगळे काय केलंय वानरांवर सुवर्ण अलंकार वस्त्रांची वृष्टी केली. आणि आता त्यानंतर रामचंद्र जानकीला भेटायला काय अत्यंत उत्कटित झालेत. आता विभीषणाची पत्नी सरमा आहे, ती काय आहे, तिने जानकीला स्नान घातलेले आणि उत्तम वस्त्रे परिधान केले आणि एक सुंदर मेणा सजवला आणि त्या मेण्यामध्ये तिला बसायला सांगतायत. ती नाही म्हणते की नाही मी नाही बसणार, तरी तिला काय नाही नाही मेण्यात बसायलाच पाहिजे. आणि मेण्यात बसून निघालेली सीता. हं. तर त्यावेळेस काय असतं त्या यांना सगळ्या वानर सैन्यांना कळतं की आई साहेब येतात ते, सगळ्यांना बघण्याची खूप उत्सुकता असते, कारण तिच्यासाठी एवढं युद्ध केलं ना. मग ती कशी आहे हनुमंताने एकट्यानेच बघितलेली असते. आणि म्हणून त्याच्यातला काय एक बिलंदर असतो ना, तो काय करतो, उडी मारून त्या मेण्यावर झेप घेतो आणि हळू पडदा बाजूला करून बघतो आणि जातो. आता वानर सगळे अनुकरणी असतात ना, एकाने केल्या बघितलं दुसरा येतो, तिसरा येतो. तिथे पहारेकरी असतात ना मेण्याबरोबर ते बघतात हे काय चाललंय आणि त्यांनी त्यांना छड्या मारायला सुरुवात करतात. तरी ते काय ऐकत नाही, येतात येत आहेत छड्या मारतात तरी दर्शनाला येत आहेत. काय गोंधळ चाललाय, राम बघतो तिथे काय गोंधळ चाललाय. विभीषण म्हणतो सगळ्यांना काय आहे, आईसाहेबांचं दर्शन करायचंय, पण ते पहारेकरी सगळ्यांना काय गोंधळ झालाय ना, म्हणून सगळी व्यवस्था कंट्रोल करतायत. रामचंद्र म्हणताय आधी सीतेला निरोप सांगा की मेण्यातून खाली उतर. ज्यांनी सगळ्यांनी एवढं आपलं काय प्राण दिले, त्या सगळ्यांना आता असं छड्या खाव्या लागतात आणि पायी ये वानरांच्या बरोबर असं सांगितलं. आणि निरोप पाठवला गेला. तेव्हा लगेच काय आहे, सीता खाली उतरली आणि वानरांबरोबर चालते. सगळे तिला प्रणाम करतायत, विलक्षण आनंद सगळ्यांना होतोय, सगळे जय जयकार करतायत. हं? कारण म्हणजे रामचंद्राने सगळ्यांची अंतःकरणं किती जिंकली होती ना, हे आपल्याला या सगळ्या कथेतून लक्षात येतं. आणि आता मग येते जानकीकडे येतेस, रामचंद्र अशी दृष्ट्या दुष्ट होते आणि त्यानंतर ते तिला सांगतात अग्नी परीक्षा करणे आवश्यक आहे. आणि त्यावेळेस प्रत्यक्ष भगवान अग्निनारायण आणि सगळे ऋषी त्या ठिकाणी प्रगट होतात आणि भगवतीचा या तिचा जय जयकार करतात आणि तिच्या विशुद्ध चरित्राची घोषणा करतात. त्यावेळी सीतेला सांगतात रामचंद्र की सीते, मी हे माझ्यासाठी नाही केलं, लोकांच्या दृष्टीने आपला व्यवहार संशयातीत असावा. हं? पुढे लोकांनी काही चर्चा करू नये म्हणून मी हे केलं. आता विभीषण म्हणतात रामचंद्रांना की आता 14 वर्ष झाले तुम्ही इथेच आहात, आता कशाला अयोध्येत जातात, इथेच राहा तुम्ही. हं? मी आपला सेवक होतो, सगळी आज्ञा पाळतो. तेव्हा श्रीरामचंद्र अश्रुपूर्ण यांनी म्हणतात की नाही नाही, मला या सुवर्ण लंकेचा अजिबात मोह नाहीये. मला तर माझी मातृभूमी अयोध्या बघायची आहे. आता मला असं झालंय मी कधी अयोध्येत जाईन. हं. म्हणजे इतकं काय आहे, मातृभूमीचं इतकं प्रेम आहे. आणि मग ते फक्त एवढं सांगतात विभीषणाला की तुझं पुष्पक विमानात बसून आता मला जाऊन दे, आता मला लवकर गेलं पाहिजे. आणि मग सगळे जण विमानामध्ये विराजमान होतात आणि भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये थोडा वेळ रामचंद्र थांबतात. हं? आणि पण त्यावेळेस हनुमंताला सांगतात की आधी तू आता जाऊन भरताची भेट घे पुढे जाऊन, तो तिथे प्राण कंठी देऊन बसलेला आहे. कारण जर मी सांगितलेलं असतं 14 वर्ष बरोबर होती,
तो संध्याकाळपर्यंत नाही आला तर त्यांनी म्हटलं होतं मी अग्निप्रवेश करून घेईन. आणि म्हणून हनुमंतांना पुढे पाठवतात. हनुमंत काय करतात की छोटस काय आहे भिक्षुकचं रूप घेऊन जातात, बघतात, म्हणजे त्यांना परीक्षा की बाबा काय आहे ही भरताची काय इच्छा आहे, काय आहे त्याचा अंदाज घ्यायला जातात. पण जेव्हा बघतात ना भरताला, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे याच्या अंतःकरणात एवढा सुद्धा हे नाहीये की मला राज्य हवं, काय काहीच नाहीये. तो फक्त काय आहे आतुरतेने फक्त अधीरतेने वाट बघतोय रामचंद्रांची, व्रतस्थ राहून. आणि मग तेव्हा त्याला सांगतायत रामचंद्र येतात ते, आणि मंगलवार्ता ऐकून भरताच्या नेत्रातून आसवांचे पाठ व्हायला लागतात. आणि आता ही सगळी बातमी अयोध्येत गेली, दुमदुमली. का 14 वर्षांनी आता काय आहे सगळं प्रभू येणार रामचंद्र म्हणून सगळे स्वागताची तयारी करताय. आता इथे विमानात बसून निघाले रामचंद्र, आणि मग ते पुढे काय आहे शृंगेरपूरला गंगा मातेच्या तीरावरती खाली म्हणजे विमान उतरतं. कारण जाताना बघ जानकीने काय केलं, नवस केलेला असतो गंगा मातेला पूजन करण्याचा, आणि म्हणून ती काय तिथे पूजन करते. आणि तो केवट असतो ना, चतुर केवट तिथे बसलेलाच असतो. त्याला पण काय मित्र म्हणून आपल्या बरोबर अयोध्येमध्ये घेण्यात ह्या विमानात बसवतात. आणि असे सगळे जण चाललेले आहे, सुग्रीव, अंगद, हनुमंत, सगळे वानर, विभीषण, विमानात बसून. आणि तेव्हा अयोध्या येते. आता आपली दिव्य भूमी बघतात आणि हात जोडून काय करतात, रामचंद्र नमस्कार करतात. खाली उतरल्यावर आपल्या जन्मभूमीला प्रणाम करतात. वानर पण सगळे त्यांचं बघून प्रणाम करतात. आणि वाद्यांचा सगळा काय निनाद चाललेला आहे. मंगल गीत गात महिला सगळ्या कलश घेऊन चालत आहे. वेद मंत्रांचा घोष करीत अत्यंत श्रेष्ठ द्विज निघाले आहेत. सगळी नागरिक सजले आहेत. आणि हे भरत जे वल्कल घातलेले ते डोक्यावर काय आहे सोन्याच्या पादुका घेऊन निघालेत. आणि वसिष्ठ मुनी पुढे करून, आणि आता काय करताय त्यांची तिथे आता रामाच्या इथे रामचंद्रांची भेट होतीये. आणि तेव्हा वसिष्ठांच्या नेत्रातून पण अश्वांच्या धारा येतात. आणि मग हळूच काय रामचंद्र भरताकडे वळून बघताय. तो काय करतोय, पादुका रामांच्या समोर ठेवतोय आणि दंडवत नमस्कार करतोय. आणि तेव्हा राम भरता म्हणून हाक मारताय आणि त्याला आलिंगन देतात. आता अशा आपल्या पादुका रामचंद्रांना अर्पण केल्या त्यांनी. आणि अशी ही तपस्वी मूर्ती रामचंद्र बघतच राहतात त्याच्याकडे. आता सगळे लोक सुद्धा काय आहे सगळ्या अंतःकरणापासून सगळे भेटायला उत्सुक आहेत. तेव्हा रामचंद्रांनी काय केलेले, जेवढे लोक स्वागताला आलेत ना ते उपस्थित आहेत तेवढी त्यांनी रूप घेतली आणि प्रत्येकाला एका क्षणात भेटलेले आहे. आणि प्रत्येकाला वाटलं की जणू काय आहे की भरताला भेटल्यानंतर राम आम्हालाच भेटले. आणि मग भरतानी काय केले, जानकीच्या तिथे चरणस्पर्श केलाय, नमस्कार केलाय. आणि आता या अयोध्येमध्ये ही शोभायात्रा निघालीये. सगळ्यात आधी कुठे जातात माहितीये रामचंद्र, कैकेयीच्या महालात जातात. आणि महालाकडे बघताना म्हणतात की वसिष्ठांना म्हणतात, गुरुदेवा 14 वर्षापूर्वी याच घरातून मी बाबांचा निरोप घेतला. अयोध्येतून निरोप देताना बाबा होते. आज मला आशीर्वाद देण्याकरता बाबा नाहीये. आणि मग ते कैकेयीच्या महालात जातात. तिला भेटताय तेव्हा ती म्हणते, रामा, पुत्र कुपुत्र असू शकतो, माता कुमाता होत नाही असं जग म्हणतं. पण मी कुमाता झाले आणि तू कुपुत्र नाही झाला. धन्य माता जी तुझ्यासारख्या पुत्राला जन्म देते. त्यानंतर ते मंथरेला भेटतात. तिला पण क्षमा करतात. आणि आता सुमित्रा माताच्या, कौशल्य मातेच्या महालात जातात. त्यांच्या आनंदाला पारावार नाहीये. अयोध्या सजलेली आहे. अयोध्या हा तृप्त झाली. राम, लक्ष्मण, भरत
या तिघांनी आता काय केलंय, आपल्या जटांचं विसर्जन केलं. मग रामचंद्रांनी आपल्या तिन्ही बंधूंना स्नान घातले आणि आता मंगलाचाराचा प्रारंभ झाला. हं? की आता उत्सव सुरू झाला. हं? वैदिकांचे शुभागमन झाले आहे. हं? आणि गुरुदेवांची आज्ञा घेऊन आता श्री रामचंद्रांनी मंगल स्नान केले आणि मग भिन्न भिन्न संस्काराचा आरंभ झालेला आहे. गुरु गुरु वसिष्ठ मुनींच्या मार्गदर्शनाप्रमाणे श्रीराम आणि सीतेला यांच्याकडून त्यांनी पुण्य पुण्याह वाचन, देवता पूजन, हवन कर्म इत्यादी सगळे विधीपूर्वक संपन्न केले. देशोदेशीचे सगळे राज्य आले, सगळी गर्दी झालेली आहे. हं? अशी 14 वर्षात अभूतपूर्व अयोध्या सजलेली आहे. मार्गावर सगळी सुगंधी सडे घालण्यात आले, घरोघरी दिव्यांची रोषणाई झाली आहे आणि घरावर सगळ्या शोभिवंत ध्वजा पताका फडकतात. सुरेल संगीताचे स्वर सर्वत्र ऐकू येतात. देव मंदिरातून शंका घंटांच्या मंगल उत्साह अशी ध्वनी पुन्हा पुन्हा येतात. चौका चौकात मंगल गीते गाऊ लागली. सगळ्या नागरिकांनी उत्तम वस्त्र अलंकार धारण केले. खाद्यपेयांची आनंदाची देवघण चालू आहे. आणि त्यावेळेस राजभवनामध्ये राजा सुग्रीवांनी पाठवलेल्या जांबवान, हनुमान, त्यानंतर वेगदर्शी व वृषभ या वीरांनी चारही दिशांच्या समुद्राचे जल आणून पोचवले तेवढ्यात. आणि मग तिन्ही मातांना प्रणाम करून श्रीरामांना महर्षी वसिष्ठांनी रत्नजडित चौरंगावर आदराने विधीपूर्वक सीतेसह स्थापन केले. आता सर्वप्रथम 8 पुरोहितांनी स्वच्छ सुगंधित पवित्र जलाने राजसंस्काराचा अभिषेक प्रारंभ केला. सगळ्या औषधींचा रस, 500 नद्यांचे तीर्थ, चारही दिशांचे समुद्र जल यांचा अभिषेक आणि विद्यांनी आणि देवांनी आणि त्यानंतर षोडश कन्यांनी सगळं संपन्न केला. आणि नंतर मंत्रिमंडळ, सेनेतील अधिकाऱ्यांनी अभिषेक केला. आणि त्यानंतर रत्नजडी तेजोमय परंपरागत हा जो राजमुकुट तो महर्षी वसिष्ठांनी श्रीरामांच्या मस्तकी चढवला आणि सगळे अलंकार घालून रामांना सजवण्यात आले. शत्रुज्ञाने छत्र धारण केले. सुग्रीव व विभीषण चौऱ्यावारीत आहेत. देवराज इंद्राच्या सूचनेप्रमाणे वायुदेवांनी श्रीरामांच्या गळ्यात सुवर्ण कमळांची शोभिवंत माळा समर्पिली. आणि अशा वेद मंत्राच्या घोषात, विविध वाद्यांच्या गजरात, मंगल गीतेंच्या सुरेल स्वरात, शंख ध्वनी आणि अशा जय जयकाराच्या निनादात विधीपूर्वक राजसिंहासनावर श्रीराम प्रभू रामचंद्रांच्या भाळी महर्षी वसिष्ठांनी काय केलं, राज तिलक लावला. बिरुदावलीने ललकारी केली, सनई सोगडे वाचू लागले. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. जय जयकार थांबेच ना. असंख्य लोकांनी आनंदाने काय केले, अश्रू त्यांच्या ह्याच्यातून येतात ते. कारण वर्षानुवर्ष अयोध्यावासियांनी स्वप्न पाहिलं ते आज साकार होत होतं आणि श्रीराम सिंहासनावर बसले. प्रत्येकाच्या काय आहे, मनामध्ये समाधान दाटलेलं आहे, डोळे भरून आले आणि त्रिभुवन आनंदाने आज भरलेले आहे. गंधर्वांनी पण गाणं आरंभ केले, अप्सरा नृत्य करता, देवांनी पुष्पवृष्टी केली आणि धरणी पण काय धनधान्यांनी भरली. वृक्षवल्ली पण फळाफुलांनी डवरल्या, पुष्पांमध्ये सुगंध देखील. अशा मनोहरी वातावरणात रामाची मंगल आरती प्रारंभ झाली. असा या राजसिंहासनावर आरूढ झालेल्या रामचंद्रांनी आता तो राजा झालाय. त्यांनी सर्वप्रथम काय केलं, तर जे श्रेष्ठ विप्र होते त्यांना लक्षावीत अश्व, दुभत्या गायी, वृषभ, सुवर्णाच्या मोहरा, भरजरी वस्त्रे, सुवर्णालंकारचे असे प्रचूर दान केले. आणि मग रामचंद्रांनी राजा सुग्रीव, वालीपुत्र अंगद, विभीषण, जांबवान, हनुमंत हे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सगळे
वानर सगळ्या वीरांना वस्त्रालंकारणी सन्मानपूर्वक गौरविले. आणि जानकीने तर आपल्या गळ्यातले सर्वोत्कृष्ट हार रामाच्या संपत्तीने कोणाला दिला? हनुमंताला प्रदान केला. असं रामाने जे काय दान धर्म सत्कार सगळा अवर्णनीय सगळा केला आहे. आता युवराज पदावर श्रीरामांनी काय केलेले? भरताची केलेली आहे. भरताचा राज्याभिषेक केला आहे. आणि सगळ्यांना आता काय सुग्रीव हे सगळे आलेत ना, अंगद जांबवान, या सगळ्यांना स्नेह सन्मान पूर्वक यथाकाल निरोप देण्यात आला आणि रामराज्याचा शुभारंभ झाला. अशा या रामरायाला किती सुगंध त्रिभुवनात दरवळला. म्हणून असा हा जो मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र, आता ह्यांचा हा जो राज्याभिषेक म्हटलेला आहे, इतर सगळ्या राज्यांचा राज्याभिषेक सारखा हा नव्हता. हा असाधारण अद्वितीय असा सगळा आगळा प्रसंग होता. कारण हे इतर राजांपेक्षा रामचंद्रांनी काय केले? लोकांच्या हृदयामध्ये अद्भुत वेध घेतलेला होता. सर्वांना असं वेडच लावले की अति प्राचीन काळापासून आजपर्यंत हे सगळे तपस्वी ऋषी मुनी वितरागी संत महंत प्रतिभा संपन्न साहित्यिक श्रेष्ठ महाकवी थोर लोकनेते आणि आबाळ वृत्त सगळे सामान्य जन या सगळ्यांना जणू काय संमोहित करून त्यांच्या स्वतःच्या स्मरणामध्ये गुंगवून ठेवणारा असा हा एकच राजा जगाने पाहिला. आणि तो कोण आहे? रामराजा. म्हणून ही सगळी महाकाव्ये लघुकाव्ये नाटके गद्य पद्य स्फुटे लेख देवालये तीर्थे कथा कीर्तन प्रवचन उत्सव रामलीला या सगळ्यामध्ये काय उपलब्ध साधनांनी हा जो रामराजा आहे ना, तो भारताच्या सगळ्या प्रदेशातून सगळ्या भाषांमधून आजही उत्कटपणे नित्य स्मरणात आहे. आणि तसा तो नित्य स्मरणात राहणारच आहे. म्हणून प्रत्येकाच्या आपण बघतो की प्रत्येकाला रामामध्ये आपल्याला अपेक्षित आणि स्वतःमध्ये असाध्य चांगुलपणाच्या या पूर्णत्वाचे सहज दर्शन होत असते प्रत्येकाच्या अंतःकरणात. की जे जे काय मंगल आहे उदात्त आहे सुंदर आहे मधुर आहे ते सगळं काय आहे श्रीरामांमध्ये आढळतं. आणि म्हणून त्यांच्या चिंतनामध्ये प्रत्येकाला काय रामाच्या चिंतनामध्ये मनाला विश्रांती मिळते. रामाच्या नामस्मरणाचा प्रत्यय येतो. असे असंख्य सगळे काय आहे साधक अनुभव घेतात की त्या रामचंद्राच्या स्मरणाने कसं होतं? अत्यंत शांत होतं. म्हणून असा श्रीरामांचा राज्याभिषेक म्हणजे काय आहे? या सगळ्या जीवन मूल्यांची प्रतिष्ठापना झाली. म्हणून सदाचार तर हवा पण पुरुषार्थही हवा. आणि हे पुरुषार्थाचं प्रतीक श्री रामचंद्र आहे. तर अशा प्रकारे आज आपण या सगळ्या काय आहे की जो भारतीय संस्कृतीचा आदर्श म्हटलेला आहे, आदर्शाचा चिरंतर दीपस्तंभ म्हणजे ही रामकथा आहे. आणि त्या रामकथेचं श्रवण आपण सगळ्यांनी मनोभावे आणि रामचंद्रांच्या आशीर्वादानेच आपल्याला हे सगळं घडलं. त्यामुळे आपण काय करूया? कृतज्ञता व्यक्त करूया आणि अशीच आपल्याला सगळ्यांना प्रेरणा होत राहू दे. आणि असंच काय आहे सुंदर सुंदर श्रवण करत राहून या जीवनाचं खरं जे कर्तव्य आहे खरं जे जीवनात काही मिळवायचं आहे त्या दिशेने आपली सर्वांची वाटचाल व्हावी अशी आपण प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि आज इथे समाप्ती करूया. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय.